नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या निवडणुका पार पडल्या। यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाल्यापासूनच ट्रम्प हे सातत्याने ग्रीनलँड, कॅनडा आणि पनामा कालवा या 3 प्रदेशांवर ताबा मिळवण्याची इच्छा व्यक्त करतायत। ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याच्या इच्छेमागचं कारण काही दिवसांपूर्वी स्पष्ट देखील केले। त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे आज आपण ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा का व्यक्त केली आहे, अमेरिकेला ग्रीनलँड इतका का महत्त्वाचा वाटतोय, यावरती ग्रीनलँडच्या प्रमुखांची काय भूमिका आहे, याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। सुरुवातीला आपण ग्रीनलँडच्या भौगोलिक स्थानाची माहिती घेऊयात, म्हणजे अमेरिकेला ग्रीनलँड का महत्त्वाचा वाटते हे समजून घेणं आपल्याला सोपं जाईल। तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे। भौगोलिकदृष्ट्या ग्रीनलँड उत्तर अमेरिकेच्या उत्तरेकडील आर्क्टिक प्रदेशात स्थित आहे। तसेच अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर यांच्यामध्ये ग्रीनलँड वसले आहे। जगातील सर्वात मोठं बेट असलं तरी ग्रीनलँडमध्ये अत्यंत कमी लोकसंख्या आहे। 2022 मध्ये ग्रीनलँडमध्ये 56,000च्या आसपास लोकसंख्या होती। त्यामुळे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा प्रदेश म्हणून सुद्धा ग्रीनलँडकडे पाहिले जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रीनलँड हा एक वेगळा देश नाही, तर तो डेन्मार्क देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं मत आहे की अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेचा ग्रीनलँडवर ताबा असणं महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी ग्रीनलँड बाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की राष्ट्रीय सुरक्षा आणि अमेरिकेला जगात कुठेही वावरण्याच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचा आहे। तसेच आर्थिकदृष्ट्या सुद्धा अमेरिकेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचा असल्याने त्यावर ताबा मिळवण्याची इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। आता आर्थिकदृष्ट्या बोलायचं झालं तर ग्रीनलँडमध्ये खनिज संपत्तीचे प्रचंड साठे असल्याचं म्हटलं जातं। खास करून बॅटरी आणि हायटेक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक दुर्मिळ खनिजांचा साठा ग्रीनलँडमध्ये आहे। तसेच तेथे दुर्मिळ धातू असल्याचंही म्हटलं जातं। एवढंच नाही तर ग्रीनलँडमध्ये पर्यटन आणि मत्स्यपालन या उद्योगाला अनुकूल वातावरण आहे। त्यामुळे या उद्योगांमध्ये गुंतवणूक करून अमेरिकेला आपली अर्थव्यवस्था आणखी मजबूत बनवण्यास मदत होऊ शकते। आता ट्रम्प हे म्हटल्याप्रमाणे त्यांना ग्रीनलँड सुरक्षेच्या दृष्टीने का महत्त्वाचा वाटतोय, तर ग्रीनलँडवरून अमेरिका आपला शत्रू मानत असलेल्या रशिया तसेच चीनच्या जहाजांवर लक्ष ठेवणं शक्य आहे। त्यातच रशिया आणि चीन आर्क्टिक प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे या 2 देशांचा आर्क्टिक प्रदेशात वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचा आहे। उत्तर अमेरिकेतून युरोपला जाण्याचा ग्रीनलँडमधून सर्वात जवळचा मार्ग आहे। या मार्गावर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे। त्याचबरोबर ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचं मोठं अवकाश केंद्र देखील आहे। त्यामुळे ग्रीनलँडवर ताबा मिळवून अमेरिका आपला राजकीय प्रभाव देखील वाढवू शकते। ग्रीनलँड अमेरिकेला सैन्यदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं ठिकाण आहे, कारण येथून अमेरिका आपल्या सैन्य शक्तीचे प्रदर्शन करू शकतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ग्रीनलँडचे पंतप्रधान न्यूट एगड यांनी अमेरिकेच्या या इच्छेला फटकारले। न्यूट एगड यांनी याबाबत बोलताना म्हटलं की ग्रीनलँड हा प्रदेश विक्रीसाठी काढलेला प्रदेश नाही। ग्रीनलँडवरती मालकी तेथील स्थानिक लोकांची आहे। आता नुकतीच यावरती डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ग्रीनलँडवरती तेथील स्थानिक लोकांचा अधिकार आहे असं मत त्यांनीही व्यक्त केलंय। त्यांनी अमेरिकेच्या या इच्छेला विरोध दर्शविलाय। तसेच त्यांनी अमेरिका आणि डेन्मार्कचे संबंध चांगले असावेत, कारण दोन्हीही नाटोचे सदस्य आहेत असं देखील म्हटलंय। खरं तर ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त करणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नाहीत। यापूर्वी 1860च्या दशकात अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॉन्सन यांनी सर्वात पहिल्यांदा ग्रीनलँडवरती ताबा मिळवण्याची भूमिका मांडली होती। त्यानंतर 1946 मध्ये राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी बेट विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हे सर्व प्रयत्न पूर्ण होऊ शकले नाहीत। आता पुन्हा एकदा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडला अमेरिकेचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे ग्रीनलँडची जनता डेन्मार्क पासूनही वेगळी होऊ पाहते। तसेच ग्रीनलँड
आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांनीही अमेरिकेच्या या इच्छेला विरोध दर्शविला असताना डोनाल्ड ट्रम्प आर्थिक किंवा लष्करी शक्तीचा वापर करून ग्रीनलँडवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।